जवळपास 1.5 वर्षांपूर्वी 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना विस्मृतीतही गेलेली नसताना पुन्हा एकदा तशाच विकृत घटनेने बदलापूर हादरून गेलाय। नर्सरीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 4 वर्ष वयाच्या चिमुरडीला खासगी स्कूल व्हॅन चालकाने मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट आहे। नागरिकांनी व्हॅन देखील फोडण्याचा प्रयत्न केलाय। परिस्थिती चिघळू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्यात आणि कोर्टाने त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली। दरम्यान राज्य सरकारच्या निर्देशानंतरही स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नसल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे त्या बस चालकासह संबंधित शाळेवरही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। संबंधित जी विक्टीम आहे तिला घरी सोडताना संबंधित जो आरोपी आहे त्यांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार आपण संबंधित BNS सेक्शन आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। हे मॅटर आताच तुम्हाला माहिती आहे की एक दिवस अगोदर त्यांनी अरेस्ट केलं आहे आणि मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। जेपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण नाही होतं ते पोलिसांचे ते हक्क आहे, ते मागू शकत आहे। आधार म्हणजे आता रिकव्हरी वगैरेचे काय प्रश्न नाही। रिकव्हरी असं आहे की ह्याची इंटेन्शन काय होतं आहे, हां मेन फोकस त्यांची इंटेन्शनवरती आहे। दरम्यान चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेची बाल हक्क आयोगाकडून दखल घेण्यात आली आणि सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले। लैंगिक अत्याचारासारखी काळीमा फासणारी घटनाच दुर्दैवी नाही, तर ज्या शाळेशी संबंधित स्कूल व्हॅनमध्ये हा प्रकार घडलाय त्या शाळेची शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। यामुळे अनधिकृत शाळा कशी सुरू झाली आणि या शाळेवर कुणाचा वरदहस्त होता का, अशा शाळांवर कारवाई कधी होणार असे सवाल आता नागरिक विचारत आहेत। शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो। आजही बदलापूर शहरामध्ये अनधिकृत शाळा सर्रासपणे चालू आहेत। पूर्व प्राथमिक ज्या शाळा आहेत, प्रीस्कूल ज्या आहेत, त्या कुठेतरी शिक्षण मंडळाच्या अखेरीत येणं फार गरजेचं आहे। त्यामुळे हा जो काही प्रकार चालू आहे, मला स्वतःला समजल्यानंतर मी स्वतः एकदम मला धक्का बसला की पूर्व प्राथमिक शाळा प्री प्रायमरी स्कूल ज्या आहेत त्या स्कूल जर ह्यांच्या अखेरीत नसतील तर त्या अखेरीत येणं गरजेचं आहे। त्यांना कुठेतरी जाब बसणं गरजेचं आहे। आणि बदलापूर घटनेवर महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी संताप व्यक्त केलाय। घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा अगोदर दक्षता का घेतली जात नाही असा संतप्त सवाल त्याने विचारला। घटना घडू नये म्हणून आम्ही सतर्क राहतोय, पण तरी सुद्धा ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, याचा पूर्ण पाठपुरावा आयोगाच्या वतीने आम्ही करू। कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिसे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसून वागतात। कायदेशीर कारवाई घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा अगोदरपासूनच नियमाच्या पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे। तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अशा नराधमांना फाशीच्या शिक्षेसाठी कायदा करणार असल्याची माहिती दिली। तर गरज वाटल्यास चौकशी समिती नेमू अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे। लहान बालकांच्या संदर्भामध्ये जर अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर त्याला एक कायद्याच्याच माध्यमातून फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जावी आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारचं एक प्रारूप कायदाच त्या ठिकाणी झाला पाहिजे। याच्यामध्ये आम्ही दोन्ही पद्धतीच्या चौकशी करणार आहोत, एक गृह विभागामार्फतची चौकशी आणि दुसरं शालेय शिक्षण विभागामार्फत चौकशी, की अशा पद्धतीच्या स्कूल व्हॅन ज्या गाईडलाईन्स पाळत नाहीत त्या शाळांवरती देखील कारवाई करण्यात येईल। संबंधित व्यक्तीला ज्यांनी हा चुकीचा प्रकार केला त्याला अटक देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।